टुडे आय एम गोइंग टू कॉलेज बिकॉज टुडे इज माय इंग्लिश पेपर. दॅट्स रिझन आज मी तुमच्यासोबत थोडं इंग्लिश पण बोलणार आहे. ओके लेट्स गो. सो टुडे मी अँड माय ब्रदर सकाळी लवकर कॉलेज मध्ये येऊन पोहोचलो. त्यानंतर मग तिथनं डायरेक्ट वर्गात पेपर लिहायला 3 hours later. आणि मग झाला आमचा सगळा पेपर तीन लिहून. त्यानंतर मग आय एम गोइंग टू वडापाव खायला. आणि मग वडापाव गरम पाहिजे म्हणून थोडा वेळ वाट पण बघितलं. वडापाव आल्यावर मग असं खायला पण चालू केलं. तेवढ्या तिकडे आपली फॉलोअर्स भिंतीवर उभारून हात करायला चालू केली. तेवढंच नाही तर डायरेक्ट भेटायला पण आलती. मग काय आता त्यांना पण असं व्हिडिओ मध्ये घेऊन आणि त्यांच्यासोबत पण भेटून आम्ही मग नंतर घरी निघालो. जाताना आम्हाला काय दिसलं असेल सांग काय, काळा जादू म्हणजे आपल्या शुद्ध मराठी भाषेत करणे. जाऊ द्या ह्याच्यापासून लांबच राहिलेलं बरं. तिथनं मग डायरेक्ट किशोरला त्याच्या घरी सोडून की नाही आम्ही घरी येऊन पोहोचलो. आणि हे सगळं झाल्यानंतर की नाही रात्री 10 वाजता मी मळ्याकडे गेलतो. कारण की रात्री 10 वाजता आपल्या बागेला औषध मारला ट्रॅक्टर पण आलेलं. आल्यावर सगळ्यात पहिला की नाही ट्रॅक्टरची टाकी तेवढी सगळी भरून घेतलं. त्यानंतर मग त्यामध्ये सगळ्यात पहिला विनी आणि मग सगळ्यात मेन गोष्ट ते म्हणजे जी हे सगळं टाकून की नाही नंतर आपलं टाणी शेवटन अर्धा लिटर आणि केल अर्धा लिटर हे सगळं टाकून की नाही रिवर्स पण टाकलेलं. तसं आता आपल्या चिमाचा दुसरा स्प्रे. त्यामुळे आता उशीर न करता की नाही मारायला पण चालू केली. तसं ह्याला मारायला की नाही लय उशीर लागला नाही, तेवढंच थोड्या वेळात की नाही झालं. त्यानंतर मग ट्रॅक्टर गेल्यावर ना की नाही थोड्या वेळ थांबून मी मोटर पण चालू केलं. कारण स्प्रे मारल्यावर ना की नाही पहिल्यांदा पाणी सोडायला लागतंय. त्यात आणि इकडे ट्रॅक्टर जाऊन की नाही एसटीपीची पाईप पण फुटलेली दिसली. एक झाल्यावर एक काहीतरी काम वाढतच असतात. जाऊ द्या त्याला उद्या बघता येते म्हणून की नाही घरी आलो. त्यात आणि थंडी तर एवढी सुटलेली की पूर्ण हातच गारटलेला. त्यामुळे घरात आल्यावर ना की नाही सगळ्यात पहिला गॅस चालू करून हात शेकून घेतलं. बाकी मग आता भेटू आपण एक असंच नवीन ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर जाता तर फॉलो पण करून जावा.